महिन्याची 1 तारीख सकाळी 8 वाजता तुमच्या मोबाईलवर पहिला मेसेज येतो. युअर EMI ऑफ 18,500 रुपये हॅज बीन डेबिटेड. तुमचा श्वास क्षणभर थांबतो. 9 वाजता दुसरा मेसेज, लाईट बिल 3,200 रुपये. ड्यू डेट 15 तारीख. 10 वाजता शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टर्म फीज 12,000 रुपयाची देयता आहे. संध्याकाळी 6 वाजता घरी आल्यावर पोस्टमन दाराशी उभा. साहेब, क्रेडिट कार्डचे एन्व्हलप आलंय. तुम्ही ते उघडता आणि पोटात एक खड्डा पडतो. मन सुन्न होतं. बायकोशी एक छोट्याशा गोष्टीवरून भांडण होतं. रात्री झोप येत नाही. हा तुमचा प्रत्येक महिन्याचा अनुभव आहे का? जर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक ट्रिक, एक छोटीशी मानसिक ट्रिक जी तुमचं पैशाशी असलेलं नातं कायमचं बदलून टाकेल. आणि ही ट्रिक कोणी सेल्फ हेल्प मोटिवेशनल वक्त्याची नाहीये. ही रॉन्डा बरन यांच्या द सिक्रेट या जगप्रसिद्ध पुस्तकातून एका सत्य घटनेच्या आधारावर आज मी तुमच्यासमोर मांडतोय. पण आधी एक प्रश्न, तुम्हाला माहित आहे का, जेव्हा तुम्ही बिल बघून टेन्शन घेता तेव्हा तुमच्या शरीरात नक्की काय होतं? तुमच्या मेंदूतून कॉर्टिझोल नावाचं एक हॉर्मोन रिलीज होतं. हे स्ट्रेस केमिकल आहे. हे हॉर्मोन तुमच्या मेंदूचा एक भाग जवळजवळ बंद करतो, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात. हाच भाग आहे जो नवीन कल्पना सुचवतो, नवीन ऑपॉर्च्युनिटीज बघतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. म्हणजे काय? जेव्हा तुम्ही बिल बघून घाबरता तेव्हा तुमचा मेंदू शाब्दिक अर्थाने नवीन इन्कमचे रस्ते शोधणं बंद करतो. ही एक विशियस सायकल आहे. स्ट्रेस, ब्रेन शटडाऊन, बॅड फायनान्शियल डिसिजन्स, मोर बिल्स, मोर स्ट्रेस, आणि अशी एक एक चक्र फिरत राहते. महिन्याला, वर्षानुवर्ष तुमचं आयुष्य त्यात अडकत जातं. द सिक्रेटमध्ये रॉन्डा बरन एक वाक्य लिहितात ज्याने मला थ्रस्ट बसली होती. तुम्ही ज्या गोष्टीला घाबरता तीच गोष्ट तुम्ही आणखीन आकर्षित करता. म्हणजे बिल्सला घाबरून तुम्ही बिल्सच आणखीन आकर्षित करत आहात आणि म्हणूनच बिल्सचा डोंगर वाढतच जातोय. आता मी तुम्हाला त्या पुस्तकातली सर्वात पॉवरफुल खरीखुरी गोष्ट सांगतो. डेव्हिड श्मीर नावाचा एक माणूस, ऑस्ट्रेलियन, कर्जात बुडलेला. रोज त्याच्या पोस्ट बॉक्समध्ये फक्त बिल्स यायचे. बिल्स, बिल्स आणि बिल्स. पगार आला की एका दिवसात संपायचा. पुन्हा पुढचा महिना तेच चक्र. एक दिवस त्याने ठरवलं हे बदलायचंय. त्याने एक विचित्र काम केलं जे ऐकून तुम्ही म्हणाल हा माणूस वेडा झाला होता. त्याने त्याचं बँक स्टेटमेंट उचललं, वर एक व्हाईटनर लावला आणि त्या जागी नवीन बॅलन्स लिहिला जो त्याला हवा होता, लाखो रुपयांचा. मग तो रोज सकाळी ते बघायचा आणि स्वतःशी म्हणायचा, माझ्या अकाउंटमध्ये एवढी रक्कम आहे, थँक्यू. पण इथेच थांबला नाही. जेव्हा त्याच्या पोस्ट बॉक्समध्ये बिल यायचं तो एन्व्हलप उघडण्यापूर्वी डोळे बंद करायचा आणि कल्पना करायचा, हे बिल नाहीये, हा एक चेक आहे. कुणीतरी मला पैसे पाठवलेत. तो कागद हातात धरून जणू चेक मिळाला असेल असा आनंद घ्यायचा. लोक म्हणतील हा वेडा माणूस आहे. पण मित्रांनो, एका महिन्यानंतर त्याच्या पोस्ट बॉक्समध्ये खरंच चेक्स येऊ लागले. एक जुनी इन्शुरन्स रिफंड, एका मित्राकडून परत आलेले उधार पैसे, एक टॅक्स रिफंड जो वर्षभर अडकला होता, एका क्लायंटकडून सरप्राईज पेमेंट. आज तो माणूस करोडपती आहे आणि त्याची ही गोष्ट द सिक्रेटमध्ये कायमची नोंदवली गेली आहे. आता तुम्ही म्हणाल, डॉक्टर, हे शक्य आहे? नुसती कल्पना केल्याने पैसे येतील? मी पुन्हा सांगतो, हे जादू नाहीये, हे सायन्स आहे. जेव्हा तुम्ही बिलला चेक समजायला सुरुवात करता तुमचं शरीर स्ट्रेस मोडमधून ग्रॅटिट्यूड मोडमध्ये जातं. कॉर्टिझोल कमी होतो, डोपामिन आणि सेरोटोनिन वाढतो. तुमचा ब्रेन पुन्हा ओपन होतो ऑपॉर्च्युनिटीज बघायला, नवीन आयडियाज सुचवायला. आणि अजून एक गोष्ट होतं, सर्वात महत्वाची, जेव्हा तुम्ही म्हणता थँक्यू, मी हे बिल भरू शकतोय, तेव्हा तुम्ही स्वतःला एक मोठी गोष्ट सांगता, मी सक्षम आहे, माझ्याकडे पैसा आहे, मी देणारा माणूस आहे, मागणारा नाही. ही आयडेंटिटी, ही ओळख तुमच्या मेंदूत हळूहळू घट्ट होते आणि जो माणूस स्वतःला सक्षम मानतो तो सक्षम होतच जातो. द सिक्रेटमध्ये याला म्हटले फ्रिक्वेन्सी ऑफ अबंडन्स. म्हणजे तुम्ही ज्या मानसिक वेव्हलेंथवर असता त्याच वेव्हलेंथच्या गोष्टी तुम्हाला आकर्षित होतात. लॅकची फ्रिक्वेन्सी गरिबी आणते, अबंडन्सची फ्रिक्वेन्सी समृद्धी आणते. आणि बिल्सला चेक समजणं हा सर्वात पॉवरफुल एक्सरसाइज आहे अबंडन्स फ्रिक्वेन्सीवर येण्याचा. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल एक्सरसाइज देतो. 30 दिवसांचा एक चॅलेंज. मित्रांनो, बिल्स तुमच्या आयुष्यात कायम राहतील, EMI येतील,
लाईट बिल येतील, क्रेडिट कार्ड स्टेटमेंट्स येतील. प्रश्न हा नाहीये की बिल्स येणार की नाही. प्रश्न आहे, तुम्ही त्यांच्याकडे कसं बघणार? घाबरून की कृतज्ञतेने? एका एन्व्हलपला तुम्ही टेन्शन समजता की सक्षमतेचा पुरावा समजता? हा एक छोटा फरक 10 वर्षात तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. कमेंट सेक्शनमध्ये सांगा, तुम्ही हा 30 दिवसांचा चॅलेंज एक्सेप्ट करताय का? आणि महिन्यानंतर मला नक्की कळवा काय बदल झाला. पुढच्या भागात पार्ट 3 मी सांगणार आहे तुमच्या मनातली अदृश्य इन्कम सीलिंग, लॉटरी विनर पुन्हा गरीब का होतो याचं रहस्य. ही फार धक्कादायक गोष्ट असेल. सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि सर्वात महत्त्वाचं, हा व्हिडिओ शेअर करा. कारण कुणीतरी एक मित्र, एक नातेवाईक आज बिल्सच्या ताणाखाली असेल. ही व्हिडिओ त्याच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकते. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत जेव्हा पुढचं बिल तुमच्या हातात येईल, डोळे बंद करा, श्वास घ्या आणि म्हणा थँक यू, मी सक्षम आहे. बस एवढंच.